नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात @ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र. आता बातमीपत्र विस्ताराने. नामदेव दिगंबर शिंदे राहणार कंधार यांना स्वस्त धान्य दुकानदार शिवहार फुलवळे यांच्यासोबत अंतर्गत वाद असल्याने त्यांना त्यांचे स्वस्त धान्य मिळत नसल्याने त्यांनी आपली पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तहसील कार्यालय कंधार येथे अर्ज दिला, पण पर्यायी व्यवस्था दुसरीकडे न झाल्यामुळे नामदेव दिगंबर शिंदे हे आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणात बसले आहेत. मोजेदाताळा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील स्वस्त धान्य दुकानदार शिवहार किशनराव फुलवळे यांच्या दुकानाची दिनांक 14/11/2014 रोजी उपविभागीय अधिकारी कंधार यांनी व इतर अधिकाऱ्यांनी चौकशी केलेल्या अहवालाची प्रत मिळावी व सर्व कार्डधारकांची पर्यायी व्यवस्था करावी असे निवेदनात म्हटले आहे. शिवहार किशन फुलवळे दाताळा दुकान क्रमांक 83 कार्डाला माल बरोबर देत नाही म्हणून 6 महिन्यापासून आम्ही अर्ज बाजार केले. आमचं कोणीच घेतलं नाही म्हणून उपोषणाला बसण्यात आलं. त्यांचा लायसन रद्द व्हावा म्हणून बसले आहे. आंतरिकचा दिलं नाही, डिपेलचा दिलं नाही कार्डधारकाला. मला ऐकलेच नाही. कार्डधारकाला माल बरोबर देईना आले राहते भाषा करते. त्या लेकरा घेऊन कुटुंबात म्हणजे पूर्ण कुटुंब घेऊन उपोषणाला बसल्या. जेव्हा लायसन रद्द होईल तेव्हाच आम्ही उपोषण माघार घेणार, तोपर्यंत घेणार नाही. नामदेव दिगंबर शिंदे राहणार कंधार यांनी दिनांक 2/12/2014 व दिनांक 14/1/2015 व दिनांक 12/2/2015 रोजी तहसील कार्यालय कंधार येथे स्वस्त धान्य मिळण्यासाठी पर्यायी व्यवस्था द्यावी म्हणून त्यांनी तक्रारही दिली होती, पण आतापर्यंत तहसील कार्यालय कंधारने कसली चौकशी केली नाही. नामदेव शिंदे व स्वस्त धान्य दुकानदार शिवहार फुलवळे यांच्यात अंतर्गत वाद असल्याने त्यांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानात व्यवस्था व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह उपोषणास बसले आहेत. आणि याचबरोबर @ब्रेकिंग न्यूजचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.